20 वर्षात पहिल्यांदाच अभिज किचन बंद. चला चला चला. काय यार शुभ्रा, अरे नको ना यार. तू बेट हरलेला आहेस त्यामुळे चहा तूच बनवणार आहेस हो नाही. आई बघ नाही झोपेतून उठवून आणलं चहा बनवायला, ते पण. पण असंच ठरलं होतं ना. चल 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 चल. अगं शुभ्रा नको ना. हे घे, हे पातेलं, यात दूध गरम कर आधी. आपलं चहाचं ठरलं होतं, दूध तू गरम कर. हे घे. ए शहाण्या, नो चीटिंग ओके. ए शुभ्रा ऐक ना, मला नाही ना जमत, तू मदत कर ना. काय समजतो शुभ्रा, अगं मी आई 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 हो नाही थांबा. अगं त्याला कशाला सांगतेस चहा करायला? मी करते ना. अगं त्याला सवय नाही ना बिचारायला. आई हो सवय नाहीये तर मग होईल ना. तू तू काय, तू कर चहा. आई आज तुम्ही तुमच्या मुलाच्या हातचा चहा पिणार आहात. दूध गरम कर आधी. तुम्ही चला बरं बाहेर. अगं बाहेर जरा शांतपणे बसा. अगं शुभ्रा इकडे ये. काय हो? अगं बघ ना, हे बघ, हे बघ. अरे बापरे, म्हणजे हे बोलले तसंच केलं की काय यांनी? हो ना, आता काय करणार? मला नाही ग जमणार. म्हणजे त्यांना जाऊन सांगायला पाहिजे ना मला नाही जमणार म्हणून. नाही म्हणजे असं डायरेक्ट नाही कसं म्हणणार ना आई आपण त्यांना. मग काय करणार ग? शुभ्रा हा आले. हे बघा तुम्ही ठरवा, मी आलेच. काय वाटत असेल त्यांना? ज्या व्यक्तीच्या सहवासातली शांतता ही हवी हवीशी वाटते, ती व्यक्ती मित्र समजावी. आसावरी ह्या कळेल त्यांना. ना 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 रा 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 रा. मॅडी, ओ माय गॉड सर, मला वाटलं उडणारी पाल आहे. तू का आलीस धावत? सर आपलं हॉटेल बंद आहे पण फोनवर होम डिलिव्हरीच्या ऑर्डर्स येतात, त्या तरी घ्यायच्या का आपण? सर नो मॅडी, बंद म्हणजे बंद. सर आसावरी मॅडम खरंच नाही आल्या तर आपण खरंच हॉटेल बंद ठेवायचं सर? येस मॅडी. सर मी एक कॉल करू का त्यांना? मी त्यांना रिक्वेस्ट करते, प्लीज या मॅडम, प्लीज या मॅडम म्हणून. हा नो मॅडी. सर सर आसावरी मॅडम नाही आल्या तर माझ्या फ्युचरचं कसं होणार सर? माय गॉड, मला खूप टेन्शन आलं सर. 20 वर्षांमध्ये आज पहिल्यांदा हॉटेलला क्लोज असा बोर्ड लागलाय. हा बोर्ड जर असाच राहिला सर तर आपलं हॉटेल कसं चालणार सर? आणि हॉटेल जर का नाही चाललं तर तर मला माझी सॅलरी कशी मिळणार? ओ माय गॉड नो. डोळे पुस. तुझी सॅलरी तुला मिळत राहणार आहे. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? येस सर, ऑफकोर्स सर. सो रिलॅक्स अँड स्माइल. शुभ्रा, अगं त्यांचं हॉटेल असं बंद झालं ना माझ्यामुळे तर मला फार अपराध्यासारखं वाटेल गो. पण मग तुम्ही खरंच जाऊन शिकवता का त्यांना? आई एक काम करू का, मी सोडते तुम्हाला, मी तिथून ऑफिसला जाईन. नाही नको, त्यांनी नाही काही होणार. मला नाही ग जमणार आहे हे. पण मग आता काय करायचं? थांबा मी बघते. काय 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 होतंय? जॉगिंग जॉगिंग. आजारी तर आहे का? तिला बातमी कळली असेल.
अगं कसली बातमी? अभीच किचे बंद पडले म्हणे आज पेपरात बातमी आली. मला या माणसाच्या लक्षणावरनं वाटलंच होतं की कधी ना कधीतरी ह्याचं रेस्टॉरंट बंद पडणार. ए प्रज्ञा, बातम्या नीट वाच. अभिज किचन बंद पडलं नाहीये, ते आज बंद आहे. जाऊ दे ना प्रज्ञा, आपल्याला काय करायचंय? मी गप्पा बसा ना पप्पा, पाणी द्या. काका तुम्ही या ना, बसा. ते द्या मला. का ग रेस्टॉरंट बंद का ठेवले आज? परत कुठे पाणीपुरीची ऑर्डर आहे की काय? अगं तसं काही नाहीये प्रज्ञा. शुभ्रा, आले. खरं सांगू का असावरी ताई, मला हा अभिजित राजे नावाचा माणूस पहिल्यापासून पटलाच नाहीये. अगं मला तर वाटतंय यांनी टॅक्स बुडवलाय आणि इन्कम टॅक्सची धाड पडली ना म्हणून बंद ठेवलंय रेस्टॉरंट. आणि अगं कारण दिलं नाहीये पेपरात. मी नक्की सांगते या माणसाचा काहीतरी घोळ नक्की असणार. नाहीतर एवढं मोठं रेस्टॉरंट असताना हा माणूस असा ठेला घेऊन पाणीपुरी विकेल का? अगं तेव्हा ते शुभ्रासाठी सरप्राईज म्हणून पाणीपुरी घेऊन आले होते आणि धाड वगैरे काही पडली नाहीये. खरं तर त्यांना ना माझ्याकडून अजून काही पदार्थ शिकायचे होते आणि मी नाही म्हणाले ना, म्हणून त्यांनी हॉटेल बंद ठेवलंय. काय सांगतेस? अय्या काय सांगतेस काय? तुला परत काहीतरी शिकवायला बोलवलंय आणि म्हणून रेस्टॉरंट बंद ठेवलंय? हो ना, म्हणजे मला काय माहित ते खरंच असं करतील. आता मला जावं लागेल आणि त्यांना समजावून सांगावं लागेल की मला हे जमणार नाही म्हणून. अगं त्यापेक्षा जाऊन शिकव की. अगं किती अभिमानाची गोष्ट आहे. कशाला पप्पा? त्या पाणीपुरीवाल्याला पाणीपुऱ्याच विकू देत. चला, सगळ्यांसाठी स्पेशल चहा तयार झालेला आहे. कसा झालाय सांग? कसा झालाय सांग म्हणजे? सोहम, आज तू केलास की काय चहा? शुभ्रानी आणि सोहमनी मिळून. हो, सोहमनीच केलाय चहा. अरे वा सोहम, छान. अरे वा छान. ही तर सुरुवात आहे पप्पा. थोडे दिवसांनी सोहमची मॉडर्न बायको त्याला भांडी सुद्धा घासायला शिकवेल. मग घरकामात तिने मदत नाही केली तर सोहम करेल. काय सोहम, मदत करशील ना? नाही अगं, सध्या माझंच ट्रेनिंग चालू आहे. आईंकडनं खूप गोष्टी शिकतेय मी. आणि सोहमला जे शिकायचंय ना ते तो शिकेलच. पण मला असं वाटतं प्रज्ञा, तुला ट्रेनिंगची खरी गरज आहे आता. तू ना हे असं जॉगिंग वगैरे करण्यापेक्षा घरकाम करत जा. 1 महिनाभर झाडू पोछा केलास ना तर अशी छान सडसडीत होशील बघ. प्रज्ञा घे ना चहा घे. नाही नाही, मी फक्त ग्रीन टीच पिते. सोहम, छान झालाय चहा. खरंच बबड्या, अरे किती छान चहा केलायस. वा वा, गुड ट्राय. इम्प्रुव्हमेंटला स्कोप आहे. स्कोप म्हणजे फक्त आजच्या दिवसाची पैज होती. बरं आई, मी निघतो हा. मला रात्री यायला उशीर होईल. अरे मग 2 डबे करून देऊ का? नाही नाही नको. ए शुभ्रा, लवकर आवर, चल तुला जाता जाता सोडतो. जा गं बाळा, तू पण घे आवरून. हो. मग काय ठरवलेस तू असावरी? राजेना शिकवायला जातेस ना? काय करू ग शुभ्रा? मला काय माहिती, तुम्ही ठरवा. तुम्हाला हवं असेल तर मी येईन तुमच्या बरोबर. नाही नाही नको, तुला उशीर होईल ना ऑफिसला जायला. त्यापेक्षा जाईन माझे मीच. तू जा बाळा, लवकर तयार हो. बरं, मग आवरते मी. काका येते हा. पप्पा मी घरी जाते. हा, मला अर्जंट आवरून बाहेर जायचंय. बरं असावरी, निघतो मी. हो काका. तुला पण बाहेर जायचंय ना? हो हो. अजून कशी नाही आल्या वासावरी ताई? अजून किती वेळ आहे मॅडम? काय को कटकट करताय? पैसा दे रहा है ना? मराठीत बोला की मग. थांब की रे जरा. अजून एक जण येते ना. और सुनो, मुझे वो अभीज किचन है ना उसकी पीछे वाली गली में छोड़ने का.
और वो ताई है ना, उनको सीधा वज्रेश्वरी के मंदिर लेके जाने का, समझा? तिथे पोचायला 1.5 तास लागेल मॅडम. लागू दे की, पैसा दे रहा है ना. असावरी ताई, अगं तू अभिज किचन मध्ये चाललीस का? हो. हा, मग दोघी एकत्र रिक्षाने जाऊया. मला मध्ये उतरायचंय, तू रिक्षा घेऊन पुढे जा. बरं चालेल. चल, तुला येताना बघितलं ना, म्हणून मी अभिज किचन सांगून टाकलं. हो मस्त का? ना. थांबा. मी काय म्हणतो, शांत व्हा. बघ, गडबड करून काही होणार नाहीये. अहो सर, तुम्ही शांत व्हा. आज काही कारणास्तव हॉटेल बंद आहे. सर अहो बाहेर गर्दी वाढत चाललीये. रेस्टॉरंट करायचं का ओपन आपण? नो मॅडी, तुला एवढं समजावणे कळत नाही? मला कळतंय सर, पण बाहेरच्या लोकांना कोण सांगणार? सर, फोन पण सारखा वाजतोय. निदान पार्सल तरी द्या असं म्हणतात लोक. सर, किचन मध्ये बेसिक गोष्टी रेडी आहेत सर. तुम्ही आत्ता हो म्हणा, मी लगेच बोर्ड उलटा करते. करू का? नको. सर प्लीज. सर, मी जाऊ का आसावरी मॅडमच्या घरी त्यांना आणायला? नको, त्या एवाने निघाले असतील. येतीलच. येतील? यू आर जिनियस सर. सर, पण अजून किती वेळ वाट बघायची? कधी येतील त्या? 12 वाजेपर्यंत वाट बघूया, पण तोपर्यंत मला कोणालाही भेटायचं नाहीये, कोणाशी बोलायचं नाहीये. 12 वाजेपर्यंत? सर, आत्ता वाजलेत 11:30. ओ माय गॉड सर, आय कांट बिलीव्ह दिस. म्हणजे अर्ध्या तासात आपण आपलं रेस्टॉरंट चालू करते. थँक्यू सर. सर, मी किचन मध्ये सगळ्या गोष्टी रेडी आहेत का बघून येते. हा सर. भैया, गड्ढा देख के चलाओ ना, कंबर मोडेगा मेरा ऐसे. अगं प्रज्ञा, बघ ना, म्हणजे हा तो रस्ता दिसत नाही ना ग, त्या राजेंच्या हॉटेलकडे जाण्याचा. अगर शॉर्टकट है ताई, शॉर्टकट. चलो ना भैया जल्दी. ए थांब. हा, बाजूला घे, थांब. काय झालं? ताई, मी इथे उतरते आणि हे बघ, तुझे पैसे देऊन जाते बर का? अगं नको. हे घ्या. कशाला प्रज्ञा, ऐक ना. दादा, सुनो ना, मैंने जिधर बोला था ना, ये ताई को उधर लेके जाओ. हाँ, बाय ताई. प्रज्ञा, चला दादा. मॅडम, आम्ही काय वेडा म्हणून थांबलोय का? हॉटेल बंद आहे. माहितीये मला, म्हणूनच आले मी. मी अभिजित राजेंना पर्सनली ओळखते. बाजूला वा. बाजूला हो तू. एक मिनिट, मला नाही मॅडम, तुम्ही मला आतमध्ये जाऊ आतमध्ये शकता. मला मॅडम, आतमध्ये please जायचंय. ऐकून घ्या. मॅडम, आतमध्ये जायचंय ना. Please, मॅडम, वी आर क्लोज टुडे मॅडम. आपण असं काय करताय? तुम्ही मला ओळखलं नाहीयेत का? मी प्रज्ञा कारखानीस. बघा मॅडम, तुम्ही कुणी का असे ना, पण आमचं हॉटेल बंद आहे मॅडम आज. असं काय करताय? अभिजित राजे माझ्या घरी येऊन गेले होते. माझ्याकडून घारगे शिकून गेले. तुम्हाला घारगे आवडले होते ना? ओ प्रज्ञा मॅडम. हो. हॅलो मॅडम. हॅलो मला जरा सरांना भेटायचंय. हो, पेपरात एवढी बातमी आली आहे. मॅडम. अहो, पेपर मध्ये सर्कसची सुद्धा बातमी येते. तुम्ही जाता का लगेच? अहो, असं नाही हो. सर बरे आहेत ना? वाय असं का विचारता तुम्ही? तुमचे घारगे खाल्ले म्हणून? ओ, काहीतरीच काय. तुम्ही सरांना सांगा ना, प्रज्ञा कारखानीस भेटायला आलीये म्हणून. सी मॅडम, आमच्या सरांना दीपिका, माधुरी, कॅटरीना, आलिया या सगळ्यांचे फोन येऊन गेले भेटण्यासाठी. पण आज सर खरंच कोणाला भेटू शकत नाहीत मॅडम. प्लीज. असं कसं? तुम्ही त्यांना माझं नाव सांगा ना. नो मॅडम, काही उपयोग नाही होणार. प्लीज मॅडम. मी उद्या येऊ? पेपर मध्ये बातमी आली ना की या. ओके, वी आर क्लोज टुडे. असं काय करताय? मला 2 मिनिटं, थोडा वेळ. मॅम, आज हॉटेल बंद आहे मॅडम. कुठे जायचं? अभिज किचन आहे ना ते तिकडे. अभिज किचन? आई शपथ, गडबड आहे. काय हो, काय झालं दादा? काय नाही, अभिज किचन ना. आत्ता येतो ताई. न्या. हा, नक्की. सर, अहो बाहेर गर्दी बघा केवढी झालीये ते. सर, 12 वाजायला आले. सर, तुम्ही काहीच बोलणार नाहीयेत का? 12ला 5 मिनिटं आहेत. 5 मिनिटात जर ते आल्या नाहीत तर तू म्हणशील ते.
बरोबर आहे दादा, अगदी इकडेच जायचं होतं मला. ताई, त्या मगाशी ताई होत्या त्या तुमच्या ओळखीच्या का? हो, माझी शेजारी आहे ती. म्हणजे परत भेटणार तुम्ही? हो. हे घ्या, त्यांना द्या आणि सांगा मराठी माणूस आहे, पैशासाठी इमान विकणार नाही. अहो अहो तुम्ही असं कसं काय ठरवलं तो? म्हणजे मी पेपरमध्ये वाचलं आणि मी लगेच यायला निघाले. आत या ना. आत या ना. या. अहो अहो ऐका ना, मला जरा बोलायचं होतं हो तुमच्याशी. अहो म्हणजे तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. म्हणजे मी इथे तुम्हाला पदार्थ शिकवायला नाही आले. मी फक्त हे सांगायला आले की मला नाही जमणार हो. म्हणजे खरं सांगू, मला काही सुचतच नाहीये की असं कुठला पदार्थ असेल जो तुम्हाला माझ्याकडनं शिकावा लागेल. पण तुम्हाला तर सगळंच येतं ना. मी काय शिकवणार तुम्हाला? अहो तुमच्या लक्षात येतंय ना मी काय बोलतेय? हा, येत आहे ना, लक्षात येत आहे. एकच गोष्ट लक्षात येत नाहीये. हे सगळं तर तुम्ही मला फोनवरही सांगू शकला असतात. मग तुम्ही इथपर्यंत कशाला आलात? ओके ना मॅडी? येस सर. पण मॅडम, बरं झालं तुम्ही आलात ते. मला वाचवलं मॅडम तुम्ही. एक मिनिट मॅडम. येस मॅडम. मॅडम, दिस इज ॲप्रन फॉर यू. मी घालते मॅडम. एक मिनिट. अहो मी एक मिनिट मॅडम. अहो सांगा ना. अहो मॅडी मॅडम, मॅडी मॅडम ऐका ना. मॅडम झालं मॅडम. ऐका ना. मॅडी मॅडम मी. येस मॅडम, रेडी. अहो मला एक मिनिट मॅडम. अँड दिस इज कॅप फॉर यू. हो पण मी ते. वाव मॅडम, यू आर लुकिंग ब्युटिफुल. मॅडम काय शिकवणार आहात तुम्ही आज? म्हणजे तुम्ही जे शिकवाल ना ती आमच्या इकडची स्पेशल डिश असेल. मॅडी, येस सर. त्याने अजून ठरवलं नसेल. हो मला ना नाही जमणार हे सांगायला आल्या असतील त्या. पण मॅडम तुम्ही. मॅडी, त्यांना फोर्स करू नकोस. मॅडम प्लीज सर, तुम्ही सांगा ना मग त्यांना. नाही तर काय फोर्सच करतेस त्यांना? जबरदस्ती तू एप्रिल घालतेस, टोपी घालतेस, का करतेस असं? सर, मग त्यासाठी त्यांची इच्छा नसेल तर त्यांना अजिबात काही फोर्स करायचं नाही. मी फोर्स नाही करते. मग काय करतेस? एवढ्या लांबून आल्या. हॉटेल बंद आहे म्हणून वाटेल ते करायचं. त्यांची इच्छा नसेल तर अजिबात कोणाला फोर्स करायचं नाही. सर, त्या एवढ्या लांबून आपल्या इकडे आल्या. लांबून आलाय म्हणूनच म्हणतोय अजिबात. वलचं बरडा. मॅडी, अगं वालाचं बिरड. ओ माय गॉड,
वालाचं बिरड सर तुम्हाला खूप आवडतं ना येस